चला सामन्याला सुरुवात होती. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू निरंजन दादा घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर साईश ठाकूर. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला वळवलं गेलंय. डॉट बॉल. निर्धावाने सुरुवात केली. नक्कीच जो संघ विजयी होईल क्वालिफाय करेल सुपर 6 मध्ये. कालच्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय झाले. एका बाजूला पहिला संघ उर्वी 11 रोहित पाटील हार्दिकजी पाटील याचा संघ पाहायला भेटला, तर एका बाजूला पाहू शकाल ड्रीम 11 सरावली. फुल टॉस बॉल फटका सुरेखा डाऊन द ग्राउंड खेळला गेला. डीप लॉंग चेंडू क्लिअर करतोय. वन बाउन्स सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार बीपीएल चौकार 4. आली धावसंख्या 5 धावा धावफलकावर. 3 चेंडूने 5 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा. उत्सव कोती. नक्कीच निरंजन दादाने सांगितलं उत्सव कोतीला पहिल्यांदा खेळताना टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्यावर नजर असणार, त्याच्यावर थोडीशी वेगळी प्लॅनिंग करायचा प्रयत्न असेल. एक फर्स्ट स्लिपला एक खेळाडू आहे पाहू शकाल लगावला गेलाय. तसंच एक खेळाडू शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिपला सुद्धा खेळाडूला सज्ज केलं गेलं उत्सवसाठी. का बॅटिंग या पद्धती चेंडू खेळला गेला. सुरेख सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. फक्त दिशा दिली गेली. 2 खेळाडू जाता चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जाईल. बाउंड्रीच्या जवळ खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय ऋत्विकच्या माध्यमातून, परंतु बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचेल 8. ऋतिक पाहायला भेटला आपल्याला. सरावलीला बिलॉंग करणारे खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नक्कीच एक वेगळी प्लॅनिंग होती, थोडासा वेगळी फील्ड लगावली होती उत्सवसाठी. उत्सवनी निहाळलं तद्दत हलक्या बॅटने फक्त चेंडूला स्ट्रेट केला होता. 3 धावा नक्कीच पोहोचल्या त्या चेंडूवर. यावेळेस फटका तर सुरेख खेळला डीप लॉंग ऑफला. अप्रतिम दर्जेदार चेंडूला पाठवून दिले सरळ आउट ऑफ द पार्क. हा आलाय बीपीएल षटकार 6 धावा. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज. त्याच्यावर थोडासा दबाव आणण्याचं काम करतात दोन्ही बॅटर. चेंडू पुरवला जाईल परंतु काय सुरेख अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष पहिलं आहे. 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं या स्पर्धेमध्ये. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. ओमसाई स्पोर्ट्सची पूर्ण टीम आमच्यावर जोडली गेली आहे. मेहुल घरात असतील, साहिल राऊत असतील कॅमेरामॅन, तसंच मनीष तरे ऑनलाईन स्कोरर, तसंच ऑनलाईन ऑपरेटर पाहतोय आपण मिस्टर सुमित राऊत मॅनफ्रॉम काटाळी. चांगला टीम वर्क पाहू शकाल ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. अजूनही येणारं शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ आहे. या स्पर्धेचा फटका तर खेळायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडू खाली खेळाडू आलाय आणि पहिला गडी बाद. रोहित धोडी करणार नाही चुकी आणि फलंदाज साईश ठाकूरचा खेळ संपुस आहे. 5 चेंडू 10 धावांची खेळी साकारली आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर आलेत. 1 चेंडू 3 वर बॅटिंग करतायत उत्सव कोती. साईश ठाकूर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाले. धावा आहेत 14. 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. MJ टायगर दांडेपड्या संघाचे टायगर आहेत मैदानाच्या आतमध्ये. टायगरने पहिल्या सामन्यात अप्रतिम खेळ साकारला. नवीन गोलंदाज रोहित धोडी मॅन फ्रॉम खैरापाडाचा खेळ गोलंदाज. चांगला बॅटल पाहण्याची आशंका आहे. प्रत्येक संघ मालकाला मनामध्ये अशी
चाऊल असणार की माझा संघ जिंकावं आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय व्हावं शेवटच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला भेटेल. परंतु जशा प्रकारे क्रिकेट आपण खेळताना रक्तगत उन्हामध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं लागेल. चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल मिलिंद धोडी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. 40 प्लेचे थोडंसं कान मात्र चर्चा करतात. चला स्पीड अप करा. 25 मिनिटं द्या तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत हे सुद्धा दक्षता घ्या. शॉर्ट फायलिंगला प्रशांत महाले, शॉर्ट थर्डमॅनला प्रीतम करत असतील. गलीमध्ये खेळला लगावले गेले पॉईंटला खेळाडू आहे. शॉर्ट लॉंग ऑफला खेळाडू, शॉर्ट लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू लगावला गेले. उत्सव साठी फटका सुरेख फक्त टाइम केला गेला. उभ्या बॅचरला पाठवून दिला. वन बाउन्स सीमारेषेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार बोईसर प्रीमियर लीग चौकार उत्सव कोती. केले गेले चौकारांनी असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. थोडासा बदल केला जाईल. डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू सज्ज केले गेले. जो पॉईंटला खेळाडू होता डीपला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू, डीप मिड विकेटला खेळाडू त्यावेळेस ऑन साइडला डीप कॉर्नरला वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा बोईसर प्रीमियर लीग चौकार. फलंदाज उत्सव कोती यांच्या बॅटमधून. महेश कोती आमच्या बरोबरीने आहेत. संघाचे संघमालक जयेश कोती डगआउट मध्ये आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण की अप्रतिम खेळ साकारतायत MJ टायगर संघाची बॅटर्स. नक्कीच एक गडी बाद झाल्यापर्यंत उत्सव कोतीचं मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं. कल्पेश हाडाले नक्की चांगली बॅटिंग केली. मागील सामन्यामध्ये 10 चेंडू 37 धावा त्यांनी बनवल्या. 370 स्ट्राईक रेट त्याचा पाहायला भेटला आपल्याला. बघा अजून ही येणारी या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस सुरेख चेंडू होता थोडासा ब्लॉक मध्ये टाकला. ऑफ साइड लॉंग ऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू फसला गेला. टॅप केला गेला. डॉट बॉल आलाय. पहिले 2 चेंडू 2 चौकार. तदनंतर हा तिसरा चेंडू निर्धाव. धावांची गोष्ट केली. धावा धाफका लगावल्या गेला 22. अजून येणारे 3 चेंडू खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक गोलंदाज आयटम ओव्हर द विकेट रोहित धोडी टू मिस्टर उत्सव कोती. त्यावेळेस फटका सुरे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पाठवून दिला सहज सीमारेषेच्या पार आलाय षटकार. 6 धावा उत्सव कोती. नक्कीच उत्सव कोती कडे पाहिल्यानंतर एक हाईट थोडीशी कमी आहे परंतु आपण जेव्हा जेव्हा पाहिलं जे लहान हाईटचे खेळ त्यांनी नक्कीच क्रिकेट गाजवलाय. मास्टर ब्लास्टर आपण सर सचिन रमेश तेंडुलकर पाहू शकाल. इंडियन मास्टर सुनील गावस्करला पाहू शकाल. असे भारताचे खेळाडू राहिले ज्यांनी नक्कीच अप्रतिम क्रिकेट आपल्या देशासाठी खेळलाय. असा खेळाडू उत्सव कोती जो लेदर क्रिकेट खूप सुरेख खेळतो परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतो आपल्याला. मागील संडेला त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला दांडीपाडा प्रीमियर लीग मध्ये. आणि या लीग मध्ये काय बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 10 चेंडू 35 त्याने बनवले. या सामन्यामध्ये 5 चेंडू फेस केलेत. 5 चेंडू तब्बल तो 17 बार बॅटिंग करतो. 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 1 चेंडू निर्धाव खेळला. नक्की एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता त्याला सर्कलच्या आतमध्ये आणलं. त्याच्या डोक्यावर त्यांनी षटकार खेळला. प्रतिदा फिल्डिंग थोडासा चेंज करतात. प्रत्येक चेंडूवर क्षेत्रक्षण थोडासा बदल करत असताना पाहू शकाल प्रशांत महाले आपण पाहतोय. इथे जी संख्या साहेबांचा संघ आहे. खैरापाडा ग्रामपंचायत उपसरपंच साहेब त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या क्षेत्र एका बाजूला MJ टायगर महेशजी कोती आणि जयेशजी कोती साहेबांचा संघ आपण पाहतोय. नक्कीच महेश कोती साहेबांची गोष्ट केली तर खूप बिजी शेड्यूल असतो परंतु आज निवांतपणे वेळ काढून आले या स्पर्धेसाठी. परत एकदा डाऊन द ग्राउंड फटका सुरेख. कॅमेरामॅन मेहुल घराच्या सणासाठी आलाय. BPL षटकार. 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 धावफरका तब्बल 34. या षटकामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले गेले. उत्सव कोतीच्या बॅट मधून 6 चेंडूंनी 23 वर बॅटिंग करते. सुरेख बॅटिंग. शांत असणारा खेळाडू परंतु त्याची बॅट अशांत आहे. मैदानाच्या आतमध्ये काय सुरेख बॅटिंग करतात.
प्रत्येक चेंडूला मॅरिटवर खेळत असताना अशा प्रकारे आपण पाहिलं निरंजन दादांनी टॉस करताना सांगितलं ऑपोनेंट कॅप्टन पर्यंत त्यांना उत्सवाचा खेळ खूप आवडला होता. त्यांनी सांगितलं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतात आणि कुठलाही लेदर क्रिकेट जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट खेळतोय ना तो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतोय असं दर्शवून देतोय उत्सव खोती. धावसंख्या धावफलकावर 34. यावेळेस प्रत्येकदा फटका टीप लॉंग ऑनला वन बाउन्स सीमारेषा पार आलाय चौकार. या षटकामध्ये तब्बल 24 धावा जमा केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावफलकावर 38 धावा जमा केल्या गेल्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, 1 गडी बाद झाला होता. या षटकामध्ये कुठलाही गडी बाद झाला नाहीये. 3 चौकार 2 षटकाराच्या साह्याने तब्बल 24 धावा बनवल्या गेल्या. उत्सव खोती काय बॅटिंग करतात. 7 चेंडू फेस केले, 7 चेंडू आणि तब्बल 27 वर बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. कालच्या दिवसाने पाहिला पण सागर वडेने अर्धशतक झळकवला, राहुल पठाणने अर्धशतक झळकवला, हॅट्रिक विकेट सुद्धा घेतली गेली हर्ष पाटीलच्या माध्यमातून. खूप काही पाहायला भेटला आणि आजच्या दिवसामध्ये उत्सव खोती नक्कीच लहान लहान इनिंग त्यांनी खेळल्यात परंतु सुरेख इनिंग आपण पाहतोय संघासाठी. यावेळेस निरंजन दादा घरात गोलंदाजी मागवा सज्ज होतील. चैतन्य स्ट्राईकवर. यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा वळवला गेलाय आणि चेंडू आलाय डॉट. नक्की टप्पावरून चेंडू नक्कीच बाहेर निघतोय. यष्टेच्या मागे आपण पाहू शकाल जयेश घरत आहेत. सुरेख विकेट किपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय चैतन्याने. डॉट बॉल नक्कीच खेळले गेले. इनिंगची गोष्ट केली तर यश 13 चेंडूचा खेळ संपला गेला. 13 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा जमा केल्या गेल्या. या 38 मध्ये पाहू शकाल आपण तब्बल 4 चौकार आणि 3 षटकार आलेत. 1 तिहेरी धाव, 1 लेगबाईची धाव आणि 4 चेंडू निर्धाव म्हणावे लागतील. 1 गडी बाद झालाय त्या 4 चेंडूमध्ये. फुलटॉस बॉल आता फक्त दिशा दिली गेली. बॅक पास कॉर्नरला चेंडूला पाठवून दिले चौकारासाठी. फुलटॉस बॉल नक्कीच होता निरंजन दादा घरे त्यांचा आणि वेग होता चेंडूवर. फक्त वेगेला दिशा दिली गेली. चेंडूला पाठवले 4 धावांसाठी. धावसंख्या 42 धावा धावफलक लगावले गेले. चांगली इनिंग बिल्ड करतायत. पहिला गडी बाद झाला 14 अंकावर. आतापर्यंत 28 धावांची पार्टनरशिप म्हणावे लागेल लगावली गेली ती म्हणजे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. त्या 28 धावांमध्ये तब्बल पाहू शकाल 24 धावा उत्सव खोतीच्या बॅटमधून, 4 धावा चैतन्यच्या रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. लाउडेड अपील केली गेली. पाहू शकाल चेंडू वरती लागतो हे पंच दर्शवत असताना हाईट वर चेंडू लगावला गेला असं पंच दर्शवत आहेत कैलास पागधरे आणि चेंडूवाला निर्धाव. चांगला चेंडू होता. पिचिंग झाली. पिचिंग चेंडू थोडा उसळी घेतोय. राईट झाला. थोडस वरती येऊन चेंडू लागला असं पंच दर्शवत असताना चेंडूवाला निर्धाव. परत गोलंदाज मागवा सज्ज होतील. गोलंदाज पाहू शकाल निरंजन दादा घरात. यावेळेस फटका सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू निघून जात असं सीमारेषा पार आलाय. चौकार 4 धावा. नक्कीच खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चौकार आलाय. धावसंख्या धाव पोहोचेल धावफलकावर 46. 4 चेंडू 8 वर बॅटिंग करतायत चैतन्य. नक्की तिसरा षटक मार्ग असतं आणि 46 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तर बघा आपण परत निरंजन दादा घरात गोळी मागवा सज्ज होतील. यावेळेस हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू प्रीतम वेगाने आले. चेंडूवर चेंडूला फील्ड केला गेला. एक डॉट बॉल अजून आलाय. या षटकामध्ये आपण पाहू शकाल 2 चौकारले परंतु 3 चेंडू निर्धाव सुद्धा आले.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला होता. या षटकामध्ये आता धावा खर्च केल्यात 8, कुठलाही गडी बाद झाला नाहीये, परंतु चैतन्य 5 चेंडू 8 वर बॅटिंग करतोय, चांगली साथ देतोय उत्सव कोती याला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू नक्कीच शॉर्ट थर्डमॅनला आलाय, चांगला चेंडू म्हणावा, चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 समाप्तीनंतर 15.33 च्या सरासरीने 46 धावा, 46 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच तुषारदादा संख्ये खूप खूप धन्यवाद, आपण आलात. महेश आरेकर आपण पाहतोय, दिगंबर आरेकर यांचे बंधू हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आणि ड्रिंक ब्रेक केलाय भावेश पटेल स्वतः यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन असताना आणि संघाला थोडस चर्चा करतायत. उत्सव कोती आपण पाहतो हे प्रॉपर कारण की पार्टनरशिप खूप सुरेख झालेली आहे. तब्बल 32 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 12 चेंडू 32 धावांची पार्टनरशिप लगावली गेली, त्याच्यात 6 चेंडू 8 वर बॅटिंग करतायत. पाहू शकाल बॅटर चैतन्य आणि 6 चेंडू आणि तब्बल 7 चेंडू आणि 27 वर बॅटिंग करतायत उत्सव कोती. गोलंदाज सजूद लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. सुजित पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सत झालाय. पहिला चेंडू फटका तर फसलाय, डीप मध्ये खेळाडू आलेत, संधी निर्माण झाली आहे आणि संधी नक्कीच गमावली गेली. आपण पाहू शकाल यावेळी चुकी 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 झेल सुटणार खेळाडू आपण पाहू शकाल. ऋत्विक आम्हाला पाहायला भेटले सरावली चुकी. नक्कीच प्रशांत मानेन डोक्यावर हात ठेवलाय, प्रीतम गरतनी डोक्यावर हात ठेवला. चुकी किती मोठी झाली आहे. उत्सव कोती सारख्या बॅटरला जीवनदान देणं किती महागडं ठरलं जाईल येणारा वेळ सांगून जातोय. कारण की पहिल्या चेंडूवर सुजित कुलने विकेट घेण्याचा नक्कीच संधी निर्माण करून दिली होती, ती संधीला गमावलाय. एका पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या, धावसंख्या 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस ऑफच्या बाहेर पंचाने दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर येईल, धावफलक 1 पुढे सहसावते. धावसंख्या 49 धावा धावफलकावर. नक्कीच खूप सुरेख सामने आपण पाहतो. यानंतर एलिमिनेटर सामना असणार आहे. एका बाजूला संघशील मान वॉरियर्स तर एका बाजूला संघशील म्हणजेच AR11 वाळवे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. इनिंग मध्ये दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. ओहो सुरेख अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल, वळवला गेला. सुजित कोलेनी उत्सव कोतीला यावेळेस बांधून ठेवले या चेंडू म्हणावा लागेल. कारण की मागील दोन्ही चेंडू खूप सुरेख टाकले. एक व्हाईट बॉल नक्की त्याला पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती. उत्सव कोती फसला होता, परंतु जीवनदान दिलं गेलं ऋतिकच्या माध्यमातून. यावेळेस या चेंडूवर सरपास केला गेला, खूप सुरेख चेंडू वळवला गेला. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस परत एकदा पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर निघून खेळायचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज सुजित खोलेचा कौतुक करावं लागेल. बॅटरच्या पायाला रीड करतोय, तदनंतर चेंडू डिलिव्हर करतोय. आपण सगळ्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं रीड करते तेव्हा चांगले प्रोफेसर किंवा फिलॉसॉफर तुम्ही बनू शकतात. आणि जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतात बॅटरच्या पायाला जेव्हा जेव्हा तुम्ही रीड करतील एक चांगले गोलंदाज बनू शकाल. यावेळेस बॅटरच्या पायाला रीड करतोय सुजित, तदनंतर चेंडू डिलिव्हर करतोय. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू टाकत नाही, बॅटरच्या हालचाल पाहून चेंडू डिलिव्हर करतोय. यावेळेस परत एकदा काय सुरेख टाळा झाला पाहिजे सुजित कुलेसाठी. अप्रतिम गोलंदाजी. मागील 3 चेंडू उत्सव कोती सारख्या बॅटरला बांधून ठेवणं अप्रतिम गोलंदाजी म्हणावे लागेल. नक्कीच
चक्री गोलंदाज फिरकी गोलंदाज आहे निरंजन दादा घरत सुद्धा त्याच शैलीचा गोलंदाज, परंतु सुजित कुलने इम्प्रेस केले म्हणावं लागेल. 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. यावेळेस फटका सुरेख आणि चेंडूला पाठवून दिला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत पण ते चेंडू निघून जात तसा सीमारेषा पार आलाय चौकार. यावेळेस षटकार दिलाय, माफ करा, षटकारला नक्कीच थोडासा वेळ दिला गेला आणि थोडासा टाइम केला, वाट पाहिली, निहाळली, तदनंतर चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका तब्बल 55 धावा. धावफटका 55 ऑन बोर्ड एमजे टायगर्स दांडेपाडा संघाच्या. प्रीतम बॉल घ्यायचा तुमच्या मागे. प्रीतम बॉल घ्यायचा. भावेश गरत आमची ग्राउंडमॅन कुठे असतील आमच्याकडे स्वयंपाक साधा. जर आपला लंच झाला असेल तर या प्लीज. यावेळेस परतीचा चांगला फटका खेळला गेला. खेळाडू आहेत यावेळेस. आकाश चुकी करतोय. आकाश चव्हाण यावेळेस चुकी करतोय आणि पाहू शकाल 2 जीवनदान एकाच षटकामध्ये दिले गेले. पहिल्या चेंडूवर जीवनदान, दुसऱ्या चेंडूवर जीवनदान, शेवटच्या चेंडूवर जीवनदान. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकाची समाप्ती. धावांची गोष्ट धावा आहेत त्या 57 57. नाही, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये झेल सुटणं पकडणं ही क्रिकेटची भाषा आहे. परंतु माइंडमध्ये खूप काय चाललं असतं की या बॅटरला कसा आउट करायचा. संधी तुमच्याकडे चालू नाही, परंतु कधी कधी संधी ती तुम्ही गमावता. त्यावेळेस दोन्ही खेळाडूने संधी गमावली आहे. आपण पाहू शकाल उत्सव कोतीला दिले गेले जीवनदान. चैतन्य 6 चेंडू 8 वर बॅटिंग करतोय. उत्सव कोती आपण पाहू शकाल आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपण पाहतोय तब्बल त्यांनी चेंडू फेस केलेत. 13 चेंडू 37 वर बॅटिंग करतोय. गोलंदाज पाहू शकाल प्रीतम घरत. प्रीतम घरत गोलंदाजी माफकात सज्ज झालेत. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. जेव्हा जेव्हा आंबडगोड मैदानामध्ये स्पर्धा असते त्याचा आवाज आपण ऐकत असतो. चैतन्य पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न केला. डीप मध्ये रोहित धोडी आहे. चेंडूला फील्ड करतील आणि चांगला फील्ड पोझिशन म्हणावं लागेल. अशा प्रकारे चेंडू नक्कीच सुरेखरित्या गॅदर केला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या पोहोचेल 58 58. 13 चेंडू 37 वर बॅटिंग करतोय उत्सव कोती आणि पाहू शकाल 27 वर त्याला जीवनदान दिलं. त्यानंतर 35 वर जीवनदान दिलं गेलं. अशा वेळेला 2दा जीवनदान दिलं गेलं बॅटरला. तोच बॅटर स्ट्राईकवर असणार आहे उत्सव कोती. इनसाइड एज शॉट फायनल प्रशांत महाले. नक्कीच खूप क्लोज कॉल होता. संदीप आमच्या बरोबर आहेत ते सांगतायत की गोल्डन पिरियड आहे परंतु विकेट सॅक्रिफाईस केला गेला. आपण पाहू शकाल चैतन्यांचा दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला. यावेळेस मागील सामन्याचा हिरो रसल मसल कल्पेश हाडळ मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश हाडळ मैदानाच्या ऑफच्या बाहेर फटका सुरेख खेळलाय. जीवनदान मिळाल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा षटकार उत्सव कोतीच्या बॅटवर आलाय. अप्रतिम बीपीएल सिक्सर 6.
या सामन्यामध्ये या षटकामध्ये दुसरा चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली, उत्सव स्ट्राईकवर आला आणि त्याने 2 षटकार ठोकलेत. 9 पोहोचले 71 71. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात उंचांक धावसंख्या लगावण्याचं कारनामा सुद्धा एमजे टायगर या संघाने केलाय. एमजे टायगर दांडेपाट संघाने 93 धावा लगावल्या होत्या. 94 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसामध्ये तो हाय स्कोर सुद्धा आहे, पण कालच्या दिवसामध्ये 101 धावा लगावल्या होत्या ते म्हणजे. परंतु यावेळेस आलाय का, आणि यावेळेस तिसरा खणखणीत कणखर दर्जेदार उत्सव कोहलीच्या बॅटमधून बहारदार षटकार 6. सोळा चेंडू 50 धावांची खेळी सागा. उत्सव कोहलीसाठी झाला पाहिजे. 16 चेंडू 50 धावा. गुड बॅट उत्सव, अप्रतिम बॅटिंग. नक्की जीवनदान दिल्यानंतर तो खेळाडू किती चांगली खेळ करू शकतो ते दाखवून दिलाय आणि गोलंदाज कर्दन काळ ठरलाय उत्सव कोहली. यावेळेस ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळा डीप मध्ये ऋतिक आहेत, परंतु चेंडू निघून जाईल. सहज सीमारीच्या पार आलाय. अजून एक चौकार 4. षटक क्रमांक संपले गेले 5 षटकाची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा धापका लगावल्या गेल्या 81 81 धावा. 81 मध्ये 54 धावा उत्सव कोहलीच्या बॅटवर आले. चला पाणी घेऊन लगेच. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. याला इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरा संघाकडून शेवटचा अंतिम षटक घेऊन येत आहेत कल्पेश ऑन स्ट्राईक. शेवटचा अंतिम षटक आहे. सुजित गोलंदाज सज्ज होतील. कल्पेशला पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आला या डॉट बॉल. सुजितने नक्की चांगली गोलंदाजी केली. जेव्हा पहिला षटक टाकला तेव्हा धाबा खर्च केला होता, ते म्हणजेच 8 धाबा. ठीक आहे, 2 षटक आपण पाहिलं. 2 षटकामध्ये 24 धाबा आल्यात. प्रीतम करत रोहित धुळीच्या षटकामध्ये तसे महागडे षटक म्हणावं लागेल. यावेळेस सरळ बॅटने टायमिंग प्रॉपर चेंडूने केला हवाई सफर आणि चेंडूला पाठवून दिलं सहज सीमारीच्या पार. आलाय बीपीएल षटकार 6. षटकार आलाय कल्पेश हाडळ. रसल मसल हार्ड हिटर फलंदाज याच्या बॅटमधून आलाय षटकार. धावसंख्या 87. 87 धावा फटकावल्या गावल्या गेल्या. 87 लॉस ऑफ 2 विकेट. आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गाडी बाद झाला होता तो म्हणजे साईश ठाकूर, ज्यांनी 10 धावा बनवल्या होत्या. 5 चेंडू त्यांनी फेस केल्या होत्या. त्यानंतर 5व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाले तो म्हणजेच चैतन्य. त्यांनी सुद्धा 2 चौकार लगावले. 9 धावा त्यांनी बनवल्या. 7 चेंडू त्यांनी फेस केले होते. यश राऊत यांच्या बरोबर चांगलं काम करतात. गोललेखकाची भूमिका खूप सुरेख पार पाडतायत. त्यावेळेस चेंडूला निळाला कट केला गेला. गली थर्डमॅनला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. कार्पेटला चाटत निघून जाईल. चौकार 4 धावांची गोष्ट की धावा 91 91 धावा फलकावर. अजूनही 3 चेंडू खेळ बाकी आहे. नक्कीच आपण थोडासा चर्चा करतो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. IPL मध्ये सनरायझर हैदराबाद अप्रतिम बॅटिंग करते. त्या अनुषंगाने जर्सी सुद्धा सनरायझर हैदराबाद कलरची आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करतायत एमजे टायगर दांडीपाडा. रिवर्स अल्टी पल्टी चेंडूला पाठवून दिला. छप्पर तोड
आलाय षटकार. कृपेश पाटील सुद्धा आपण पाहू शकाल सामना बघून त्यांच्या चेहरा हास्य आहे. धावसंख्या पाहू शकाल धापका लगावली ती म्हणजे 97, 97 धावा. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कालचा रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? काल 101 धावा बनवल्या होत्या. संघ पाहायला भेटला तो म्हणजेच आपण पाहू शकाल उर्वी 11, उर्वी 11 संघाने लगावल्या होत्या 101. तो रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? कृपेश काय सामना रंगतो मैदानाच्या. दीपक काका सुद्धा कानामध्ये हात ठेवून सामन्याचा आनंद घेत आहेत. रसल मसल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लोअर फुटबॉल बोलता कार्पेटला रोग चेंडूला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण, दबाव दबाव प्रेशर आणले गेले. खराब क्षेत्ररक्षण खूप पाहायला भेटला गावदेवी खेरापाड्या संघाकडून. आणि 101 धावा, 101 धावा झाल्या. दुसरा संघ या स्पर्धेमध्ये सांघिक धावा 100 पूर्ण केले. शतकीय पारी म्हणावी लागेल. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जर याच्यावर रसल मसल काय बॅटिंग करतंय. 5 चेंडू आणि 20 वर तो बॅटिंग करतंय. फुलटॉस बॉल बैठक खेळला गेला. कार्पेटला रोग चेंडू निघून जाईल. गॅप मध्ये आला चौकार. 6 चेंडू 24 धावांची खेळी साकारली आणि धावसंख्या 105, 105 धावा. धावफलकावर 106 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी खैरापाडा संघाला. चला आपण टॉस करून घ्यायचं. दीपकची संख्या असतील मायक्रोफोनवर जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला तर एका बाजूला AR11 वाळवे तर एका बाजूला मान वॉरियर्स. चला आपण एलिमिनेटर मॅच बघतो. एका साईडला AR वाळवे आणि एका साईडला आपण विचार करत आहात तो मान वॉरियर्स. इथे बघत आहात या भाऊ आमचे प्रमोद भाऊ आपल्याशी जोडतात. आपण नाणेफेक करणार. दोघांनाही महत्वाची मॅच आहे. जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये राहणार, हरदार तो बाकी पुढच्या वर्षीची वाट बघणार. चला आपण चॉईस केलं जाईल. कॉल करणार आहेत मान वॉरियर्स. शाप काटा शाप कॉल केलाय. यस टॉस जिंकला. काय घेणार? बॅटिंग फर्स्ट. काही खेळाडू बदल का? हा एक चेंजेस केलेला आहे. ओके निश्चितच. कारण क्षेत्ररक्षण करताना आपण 94 करा नंतर बॅटिंग करावी. चांगला डिसिजन तुम्हाला बघायला मिळतो. ऑल दी बेस्ट. खूप क्रुशियल मॅच आहे तुमच्यासाठी. कशा पद्धती तुम्ही मॅच ऍक्च्युली ती रनआउट जर घेतला असता तर मॅच तुम्ही जिंकू शकत होता ना. ती निरंजन ती जर रनआउटची विकेट भेटली असती. कारण 57 धावावर जो तुम्ही खेळ केला. पहिल्या 2 षटकात तुम्ही दाबून ठेवलं होतं. 4 गडी बाद केले होते. त्यानंतर बाकी एक रनआउटचा चान्स सोडला. तो रनआउटचा चान्स जर तुम्हाला मिळाला असता तर तुम्ही निश्चितच सामना जिंकू शकत होता. कारण 12 चेंडू 22 धावाची गरज होती. काय म्हणाल त्या मॅच बद्दल? मॅच तर चांगली झाली परंतु थोडा म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मागे पुढे झाला. त्याच्यानंतर जसं की निरंजन नावाचा रनआउट होता. जर तो रनआउट घेतला असता तर 8 बॉल 16ची मॅच आली असती. 16ची मॅच म्हणजे फार मोठी मॅच होती त्या टायमाला. आता तुम्हाला राहावं लागेल विकेट. कारण क्रुशियल मॅच आहे. ते लोक किती टार्गेट देतात बघूया. तुम्ही चांगला क्रिकेट खेळता आणि पास्थळ गावामध्ये ते येणाऱ्या काळामध्ये चांगले क्रिकेटपटू बघायला मिळणार. पास्थळ, सालवड, सरावली म्हणा, हे आपलं बेटेगाव म्हणा किंवा आमच्या आदिवासी बांधव या एसटी बांधवांचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर अफरातून क्रिकेट खूप तुम्हाला बघायला मिळतात. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर फारच सुंदर. आपण KPL ला पण सुद्धा बघितलेलं. KPL ला पण ह्याच्यापेक्षा सुंदरच होता. आणि आता सुद्धा आणि एवढ्या गरमीमध्ये हिरवळ आणणं म्हणजे खाऊ काम नाही माहीत. आणि इकडचं म्हणजे BPL बोईसर प्रीमियर लीग बघायला झालं तर आता आपण तर बरेच नवीन नवीन प्लेयर बघत आहेत. त्यांचा गेम पण चांगला आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. एका साईडला AR11 आणि एका साईडला मान वॉरियर्स बघतो. एलिमिनेटर मॅच आहे. जो जिंकणार तेव्हा सामन्यावर बघायला मिळेल. स्पर्धेचं विक्रम होतोय. विक्रमाची इथे धावसंख्या इकडे बघायला मिळते. कालच्या दिवसातले 101 पाहिलात आणि आता आपण जर विचार केले 105 धावाची धावसंख्या बघायला मिळते. काय सामना बघायला मिळतो. आपण एकंदरीत विचार करणार 106 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. उच्चांक धावसंख्या करताना आपण बघितलं प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे MG टायगर दांडेपडा संघाने. बघूया कशा पद्धतीने कोणी धावा काढल्यात ते.
कडे पाहिलात. आता कशा पद्धतीने सुजित कुळे आणि अतिश चव्हाण कशा पद्धतीने सामना करतात, कारण अतिश चव्हाण जर राहिला तो देखील अस्त्र कोटीसारखा एका पद्धतीने चांगला खेळाडू आपण अनेक वेळा त्याला खेळताना बघितल्यात. निश्चितच एक दर्जेदार लढत इथे तुम्हाला बघायला मिळेल. 106 धावा म्हणजे 16.002 च्या सरासरी काळात इकडे बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. कौशिक सोमण तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. एसटी संघाने इथे बाकी चांगलं केलं. आपण बघितलं डहाणूच्या पट्ट्यात, पालघरच्या पट्ट्यात अनेक एसटी समाजाच्या मॅचेस होत आहेत. तिथे बाकी चांगल्या पद्धतीचे चांगले क्रिकेटर आपण पाहिलेत. आत्ताच मी मला वाटतं रिसेंटली 1 महिन्यापूर्वी फक्त फायनल डेला गेलो होतो आणि ह्यांची दांडीपाड्यामध्ये ती मॅचेस पाहिली. आपले पंचायत समिती रावते साहेब यांच्याकडे मला आमंत्रित केलं गेलं होतं. अफलातून क्रिकेट, चांगला टॅलेंट आणि उत्कृष्ट दांडीपाड्यातले आणि आपण या लोखंडी पडते खेळते वेळेस पाहिले. इथे बाकी बॅकफुटला गेला, चेंडूला कट केलाय, चुकीचा फटका खेळले तुम्ही. चेंडूच्या पाठीमागे वाईट चेंडू तुम्ही अफड केला. ती गरज नव्हती वाईट चेंडू अफड करण्याची. चेंडूच्या पाठीमागे हा असेल एक दबाव आणि 106 धावा चेसेबल करण्यासाठी आपल्याला हाणामारी करायची हे एका मनोवृत्ती तुम्ही तयार केली आणि त्याच्यामुळे इथे बाकी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अक्षरशः वाईट होता. इथे बाकी झेलतो आणि 0 धावसंख्येचे बाद होते जो तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. सुजित आता बाकी तुम्हाला बघायला मिळतात ते प्रशांत महाले. काय अबाव 40 मध्ये फलंदाजी केलं. परनाळीचं ग्राउंड गाजवलं, पालघरचं ग्राउंड गाजवलं, असंख्य मैदान गाजवताना गतवर्षी गंगोत्रीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण प्रशांत महाले ब्रँड फॉर्म खऱ्या फटाक इथं आपण पाहिल्यात. आज बघूया कशा पद्धतीचं एक मोठी इनिंग त्यांच्याकडनं समजा झाली 50-60 धावाची ते चांगल्या पद्धतीची धावसंख्येकडे उभारता शकतात. कारण इथे जर तुम्ही विचार केलात तर 90-96 धावा देखील चेसेबल होतात. फक्त तुम्हाला विकेटवर राहायचं आणि धावा काढण्याचं काम करायचं आहे. पण या संघाची स्थिती जर तुम्ही पाहिली 57 धावा काढताना देखील संघ कोलमंटाना सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलात. पण निश्चित निरंजनाची प्रमुख खेळी विकेटवर टिकून आणि परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन आणि आपला वाटा कसा असायला पाहिजे. कर्णधार म्हणून मला का ठेवलं, आयकॉन म्हणून मला का ठेवलं हे निरंजनकडून आपण पाहिलं आणि म्हणूनच ते 57 धावाचे खेळ तिकडे विजयी करू शकलात. इथे बघूया आज बाकी प्रशांत महाले यांना बाकी असलेल्या प्रौढ अनुभवाची शिदोरी इथे बाकी तुम्हाला मांडावी लागेल. ओ रिव्हर्स स्वीट केला, परफेक्ट टायमिंग. इथे बघा चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझल्टला. चेंडू चिरमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार बघायला मिळतोय आणि पहिल्या धावा इथे निघाला जातात. त्या आपण पहिल्या प्रशांतच्या बॅटीतून धावसंख्या होते 5. विजयासाठी 106 धावा या सरपंचला सर्व उच्चांक धावसंख्या नोंदवली गेली ती म्हणजे MJ टायगर संघ दांडीपाडा संघाने. काय आकर्षक खेळी 60 धावाची उत्कर्ष कोटीकडनं तुम्हाला बघायला मिळाले. अफरातून बॅटिंग, परफेक्ट टाइमर ऑफ द बॉल त्याला म्हटलं असतं ते बघायला मिळते. पुनश्च आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हो इथे बाकी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू फंडण्यात जाईपर्यंत 1 धाव पूर्ण होते ती म्हणजे वाईड +1 अशा पद्धतीने धावसंख्या बघायला मिळते. धावसंख्या 2 वाढून धावसंख्या होते ती 6 धावा या फलकावर लागल्या जातात. चला रिव्ह्यू घेतलाय अंपायर या फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघा फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय कशा पद्धतीने ते काम करतात ते पाहायचं. येणाऱ्या काळामध्ये आमचे पंच म्हणून बघतायत नितेश कदम हे इथे बाकी आवर्जून तिथे बघितलं जाते. नंतर तुम्हाला ॲडिशन दिलं जाईल. तत्पूर्वी आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग. यानंतरचा बाकी एलिमिनेटरचा सामना बघायला मिळेल. एका साईडला मान वॉरियर्स आणि एका साईडला तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला संघ बघायला मिळेल विहारी 11 असा संघ आपण पाहिला. दोन्ही संघाला जे महत्त्वपूर्ण लढत असेल. कालच्या दिवसात आपण बघितलं 101 धावा 2 अर्धशतक पाहिले कालच्या दिवसात. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी वाईट नाहीये. म्हणजे 22च्या रुपयात 1 रन निघतो हे लक्षात ठेवायचं आहे. कारण धावून काढली होती. एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचते ती 5 धावा या फलकावर लागल्या जातात. तर निश्चितच रिव्ह्यू तुमचा अबाधित राहील. चांगलं डिसिजन पंचाचं चांगलं लिडिंग बघायला मिळालं. निश्चित नितेश कदम यांचं मनापासून जेवढं मी कौतुक करेल तेवढं कमी. मोठमोठ्या मॅचेस गतवर्षीपासून ते मुंबईच्या पलीकडे जाऊन करतात. पुणा कोल्हापूर अशा असंख्य दौरे त्यांचे चालू असतात. यावर्षी पुण्यामध्ये खूप त्यांना लोकांनी भरभरून प्रेम दिलं. पंचगिरीचं कौतुक देखील केलं. पुन्हा एकदा आपल्या चक्राला पुढचा लेफ्ट राऊंड विकेट मारा. हो इथे बाकी मोठा फटका खेळायचा असं स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा होता. चेंडू सरळ जातो एसटीच्या हातामध्ये. चांगली रणनीती कारण डावखुऱ्या लेफ्ट आर्म लेग ब्रेकर तुम्ही वापरला. इन द शॉट तुमची चुकीचं झालं तर तुम्ही इन द एअर सापडू शकतात. एक चांगली रणनीती कर्णधाराने वापरली गेले. पुन्हा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो कौशिक.
इथे बघा चेंडू धावतोय म्हणजे कव्हरच्या रिझनला एक धाव बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे दोन खेळ धावतात. एक धाव पाहायला इथे बघता क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा तुम्हाला बघायला मिळेल. आकाश चव्हाणच्या बॅटचं निघता या धावा. या 2 धावांशी जर तुम्ही विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 7. विजयासाठी 106 धावा करायच्या. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचं समापन पहिला गडी तंबूत परतलाय आणि 1-7 अशी आपण परिस्थिती बघतोय. जाऊया डीजेकडे. चल आमच्या बँकेत जातो असं सांगून गेलेत. कुठे गेलेत बघूया. इथे आम्ही भोजनासाठी बसलो असतो तेव्हा आपल्याला बोलले ना की आम्ही बँकेत जाऊन येतो. लग्नाचे बरेचसे चेक त्याने आलेत. खूप चांगल्या ऑर्डर त्यांनी मारल्या. डे अँड नाईट ऑर्डर त्यांचे चालू आहेत. ते लोक बॅरल चेक देखील देतात. म्हणजे बॅरल चेक उठवण्यासाठी पैसे आणण्यासाठी ते गेलेत. जाऊया. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो संदीप भोडी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघा. मॅन फ्रॉम खैरापाडा म्हणून आपण बघितलाय. सकाळच्या सत्रात देखील चांगली गोलंदाजी हाताळी 2 षटकांनी टाकली होती. अफलातून गोलंदाजी आपण त्यांच्याकडनं पाहिलेत. आपण या मैदानाचा क्षेत्रफळाचा विचार केला. अतिशय सुंदर क्षेत्रफळ बघायला मिळते. हिरवळीवर प्रत्येक जण मनमोनात आनंद करताना आणि या विशेषतः एका गावातलं मैदान आणि जे निसर्गाने दिलेलं गवत आहे त्याला फक्त कसं रुजवायचं हे बघितलंय. भावेश पटेलचं आवर्जून नाव गेलं. म्हणजे संपूर्ण टीम एंटर संपूर्ण टीमचं आणि बेटेगावच्या संघाचं मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने हे मैदान आखोतलं गेलं, मैदान उपलब्ध केलं आणि हिरवळ या कडक त्या उन्हामध्ये आणि विशेषतः या मैदानाची एक देखील फेक तुम्हाला बघायला मिळणार नाही. असं नाही की या जमान्यात कुठे भेगा पडल्यात. म्हणजे ॲक्च्युअल कसं ग्राउंड बनावं, निसर्गाच्या रूपावटाव कसं करावं, व्यक्तिमय उदाहरण इथे तुम्हाला भावेश पटेल आणि कंपनी बघायला मिळते. हो इथे बाकी चेंडू होता वरती सफल खेळ पुढे येऊन खेळण्याच्या मारे त्रिफळाचे होतात. प्रशांत महाले इथे बाकी त्रिफळाचे होते आणि सर्व एकत्र जर पाहिलं तर एकाच टीम मधून अनेक वेळेला खेळ टीममेट बघायला मिळते. इथे बाकी गेटमेट केलं गेलं म्हणजे तुम्हाला गेट आउट करून गेलं कारण ते उद्ध्वस्त करताना इथे बघायला मिळते. आणि 106 धावा काढत असताना दुसरा गडी तंबूत परततोय तो म्हणजे निश्चितच आपण बघत आहात गावदेवी खैरापाडा. चान्स आहे इथे जो पराभूत संघ आहे त्याला एलिमिनेटरची जो मॅच खेळ त्याच्याशी तो खेळ आणि तो संघ तुम्हाला इथे बघायला मिळेल. कालच्या दिवसात जर तुम्ही विचार केला उर्वी 11 आणि ड्रीम 11 सरावली असं आपण संघ पाहिलं. 2 संघ टोटल 3 दिवसाच्या मॅच म्हणजे 4 संघ सुपर 6 मध्ये कोण प्रवेश केले बघूया. उद्या देखील मातबर संघ तुम्हाला उद्या सहकार संघ आहे. प्रत्येक गावकऱ्यांची अपेक्षा प्रत्येकाच्या नजरा सहकार संघाकडे बघितला तरी विशेषतः विपुल याच्याकडे खूप मोठं लक्ष उद्या पाहिलं. यावर्षी अबाव 40 मध्ये विपुलने जी बॅटिंग आणि बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण केलंय प्रत्येकाची मनं त्याने जिंकून घेतलाय. आपण युट्यूब व्हॉट्सअपवर गेला की बऱ्याचशा क्लिप बघतो तिकडे विपुलच्या क्लिप तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने परनाळी संघासाठी खेळताना विपुलने ज्या पद्धतीने यावर्षी खेळ केलाय, सिंहाचा वाटा उचललाय संघाला विजय करण्यासाठी, अशा अनेक स्पर्धा गाजवताना आपण विपुलला पाहिजे. उद्या बघूया बोईसर टीममध्ये कशा पद्धतीने तो फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय. आता बाकी नवीन फलंदाज गेले ते निरंजन स्वतः कर्णधार. यावेळेला बाकी थोडेसे पाठीमागे गत वेळेला देखील हीच परिस्थिती होती पण तेव्हा धावा फक्त 57 होता. आता त्याच्या डबल धावा तुम्हाला या काढायच्या आहेत. चेंडू पडल्यानंतर जो बाहेर जातो इथे वाईड बघायला मिळतो. वाईड निश्चित धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होते ती 8 धावा या फलकावर लागल्या जातात. ॲक्च्युअल क्रिकेट कसं असावं, कसं क्षेत्रफळ असावं, कसं मैदान हवं असं एक उत्तम उदाहरण या मैदानाचं तुम्हाला द्यावं लागेल. अफलातून टॅलेंट 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूबद्वारे तुम्हाला मॅचेस बघायला मिळतात. उर्वी डीजेच्या माध्यमातून तुम्हाला समालोचना ऐकायला मिळते. इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू जातो इथे झेल घेण्यासाठी आणि इथे बाकी ओहो सुंदर फड केलं होतं. काय क्लास क्षेत्ररक्षण साईश यांच्याकडनं बघता शॉर्ट मिडॉन वरून धावत गेला मिड विकेट पर्यंत आणि बघता बघता हातात चेंडू आला होता. मोक्याच्या निसटला आणि एक जीवदान मिळतो तो निरंजन घरत या खेळाडूला. आणि इथे तुम्ही बघत असाल या 1 धावा निश्चित विचार केला तर 9 धावा तुम्हाला फरकावर पाहायला मिळतात. अतिशय सुंदर परफेक्ट लाईन अँड लेन अचूक टप्पा परफेक्ट ॲक्युरसी अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आपण ॲक्च्युअली क्रिकेटचा जो विचार केला तर खऱ्या अर्थाने धावसंख्या उभारायला पाहिजे 16च्या षटकांनी पण इथे बाकी आस्किंग रेट वाढला जातो. आता बाकी 18चा आस्किंग रेट बघतो. इथे बाकी सरळ चेंडू टटवलाय. समोर चेंज होत आहे. इथे बाकी चेंडू जातोय बघूया सीमा पलीकडे 6 धावा खणखणीत षटकार स्ट्रेट ड्राईव्ह एक आकर्षक देखणा फटका तुम्हाला बघायला मिळतो आकाश चव्हाणच्या बॅटीतून. आणि या 6 धावा निश्चित आपण विचार केला तर धावसंख्या होते ती 15 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मित्र आतिशकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात इकडे धावा काढण्यासाठी. 2 गडी तंबूत परत आहेत. मला वाटतं सलामीची जोडी 2 बघूया पुन्हा आतिश कशा पद्धतीने खेळतात आपल्याला पाहायचं आहे.
बॅकफुटला गेलाय, कट केलाय, कव्हरच्या रिझनला फट, चांगलं सट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. बघा हा फलंदाज फिरल्यानंतर स्वतः तो देखील फिरला होता. एक चांगलं कौशल्य ह्या क्षेत्ररक्षकाकडे बघायला मिळते. आणि या खेळाडूचं नाव आहे ते साईश नावाचा खेळाडू. तुम्हाला बघायला हा खेळाडू प्रॉपर जर पाहिला तर बेटेगावकडनं बिलून करतोय. म्हणजे निखिल मी बोललो ना की बेटेगाव म्हणा, मान म्हणा, बिरवाडीचा खेळाडू आहे. निश्चितच साई एकता बिरवाडी हा संघ आपण जेव्हा ऑलराऊंडमध्ये बघतो, अंडरराऊंडमध्ये बघतो तर निश्चितच फिल्डिंगच्या रूपात खूप चांगल्या पद्धतीने मानला जातोय. भल्यानं पाणी पाजण्याची ताकद या संघाकडे आपण पाहिलीत. एक धावानेची जर विचार केला तर फलक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 16. म्हणजे एकंदरीत फक्त 8 या धावसंख्येच्या सरासरी धावा काढताना ऍक्च्युअली तुम्ही पाहिलं तर 17.32 या सरासरी तुम्हाला धावा काढायच्या होत्या. चला निरंजन बघूया कशा पद्धतीने खेळतात. मोठी जबाबदारी आहे. 106 धावा पाहिल्यात ना. खूप सुंदर आयोजन बघायला मिळते. हिरवगार मैदान आपण बघा. बाजूला महाराष्ट्राची आश्रमशाळा बघायला मिळते. गोरगरिबांचं कैवारी म्हणून आश्रमशाळा म्हटलं जातं. आदिवासी बांधवांना चांगलं शिक्षण इथे दिलं जाते. इथे बाकी चेंडू खेचला गेला, ड्राईव्ह केला जातो तो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड आणि थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावानेशी जर विचार केला तर षटकं संपली 2. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं एक चेंडू बाकी, अजून एक चेंडू बाकी, फरक धावसंख्या लागलाय ती 17. चला जांभूखंडाचे रुपेश राऊत आणि पास्तोळचे आमचे केतन राऊत आपण कृपया मंचावरती यायचे आहेत. आपल्याला आमंत्रित केलं जातंय. पास्तोळचे केतन राऊत आणि जांभूखंडाचे रुपेश राऊत आपण यायचे आहेत. कृपया या मंचावरती आपलं आमंत्रित केलं. बॅकफुटला गेलाय, सुंदर कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो. हा काय क्षेत्ररक्षण करतो. जणू काही चुंबकत्व आणि चेंडू मीच असावा अशा बघायला मिळतो. आमचे परम मित्र आहे चेतन. 11वी 12वी नाव एकत्र खेळले. आणि काय झालं चेतन राऊत साहेब या जांभूखंडा म्हटलं की निसर्गरम्य वातावरण सोटं महाबळेश्वर ज्याला म्हटलं जातं तसं पाहायला मिळते. आणि या 2 धावांनीशी धावसंख्या झाल्यात. आणि धावसंख्या बघायला मिळते ती 4 धावांनीशी धावसंख्या होती ती 21 धावा. याच केपीर कमिटीचे अध्यक्ष आहेत. क्रिकेट पासून राहू सदस्य आहेत केपीर कमिटीचे. कुणबी प्रीमियर लीग आपण याच मैदानावर पाहिली आणि निश्चितच भरभरून यश संपादन केलं. खूप मेहनत केतन राऊत यांनी घेतली. लहानपणापासून चांगला क्रिकेटर, फायर पास्टरचे एक उत्कृष्ट ओपनर म्हणून ज्याला आपण पाहिलं त्याच्या पद्धतीचा खेळाडू आपण बघायला मिळतो. वाडीलामध्ये कार्यरत असताना आज बाकी समाजाची बांधिलकी बोईसर प्रिव्हचं नातं होतं कसं जमावं म्हणून त्याने शुक्रवार सुट्टी असल्या कारण वेळात वेळ जो मिळाला तो घालवला जातो. आपला सवंगडी, आपला नातेवाईक, आपला समाजाच्या बांधवासाठी. ऍक्च्युली मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला 2 षटकं झालीत, 2 गडी बाद झालीत आणि इथे बाकी धावसंख्या होती ती 21. आता बाकी जीवा ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 2 षटकं 7 धावा, 1 गडी बाद केला. परफेक्ट लेग स्पिन गोलंदाजी कशी करावी याचं वित्तम उदाहरण जीवा या खेळून दाखवलं. आणि हा जीवा खेळ जो पाहिला तुम्हाला सरावलीकडनं बिलॉन करताना पाहायला मिळतोय. बिरवाडीचा हा खेळ देखील बिरवाडीकडनं बिलॉन करताना बघायला मिळतोय. जीवा अगोदरच्या सामन्यामध्ये 2 षटकं 7 धावा, 1 गडी बाद अशा पद्धतीचा भेदक मारा त्यांच्याकडे आपण पाहिलाय. आता बघूया कशा पद्धतीने निरंजना ते थांबवतात. कारण राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाज म्हटला की निश्चितच डावखुऱ्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने पर्वणी म्हटलं जातात. इथे बाकी आपल्या अनुभवाची शिदोरी कशा पद्धतीने मांडतात. 2 षटकं 21 धावा, 106 धावा या विजयासाठी करायच्या 6 षटकात. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. इथे नो बॉल होते. आउटसाइड द पिचिंग, नो डाऊट व्हेरी फूड अंपायरिंग याला म्हटलं जाते. चांगलं डिसिजन, चांगला निर्णय आणि आपल्या डोळ्यातून पाहणार न पाहताना निरीक्षण कसं केलं जातंय. चला बघूया फ्री हिटचा फायदा कसा झाला पाहूया. इथे फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतो. चेंडू जातो स्क्वेअरच्या डोक्यावर ना खाणे षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. आणि षटकार मारताना फलंदाज तुम्हाला मिळतो अति चव्हाण. एक निश्चितच मोठा फलंदाज म्हणून उदयास येतोय. बघूया कशा पद्धतीने तुम्ही फलंदाजी करता. इथे तुम्ही चांगली फलंदाजी केली. 29 धावा फलकावा लागल्या जातात. 29. यानंतर बाकी एलिमिनेटर सामना आपण बघणार आहोत. मान वॉरियर्स विरुद्ध BR11 असं आपण बघणार आहोत. कालच्या दिवसात आपण एक 2 संघ पाहिले. उर्वी 11 आणि एका ड्रीम 11 सरावली. हे संघ काल सुपर 6 मध्ये 2 क्वालिफाईड झालेत. आजच्या दिवसातला बघूया पहिला संघ या मॅच वर डिक्लेअर होईल. जो तिसरा संघ आम्हाला बोईसर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. थर्ड मॅन, गली, पॉइंट, डीप कव्हर
ओ वाईटर लेग ब्रेक विज अ बॉलिंग ह्याला म्हटलं जाते. शेन वन गेला पण काय ठेवून गेला ते ही दक्षिणा देऊन गेला. बघा कशा आपल्या चेंडूला टर्न केलं गेलं. अफलातून बॉलिंग टाकण्याची कुवत या खेळाडूकडे आपण बघितलंय. अगोदरच्या सामन्यामध्ये 2 षटकं 7 धावा 1 गडी बाद असा भेदक मारा आपण यांच्याकडनं पाहिलाय. ॲक्युरेसी आणि परफेक्शन परफेक्ट लाईन लेंथ कशी असावी. ओ इथे बाकी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात आहे. वाईड असणार नो डाऊट इज वाईट. लेग स्टाईलला सुई एवढा जरी बाहेर गेला ते तुम्हाला वाईट दिलं जात आहे. तुम्हाला ऑफसाईडला अफर्ट दिलं जाते. ऑफसाईडला कंट्रोल केलं जाते. पण लेग साईड म्हटलं की तुम्हाला सोडणार तर थोडासा जरी बाहेर गेला वाईट देतात. आणि आता खूप रूल्स रेग्युलेशन इंटरनॅशनलचे बदललेत. अंपायरला काटेकी टक्करपेक्षा काटेकी नजर अशी ठेवावी लागते. या धावसंख्येने 1 होते ती म्हणजे 30 धावा. पुन्हा एकदा जीत आतिश समोर आहेत. ओ काय कला आज गोलंदाजी बघायला मिळते. आपल्या बोटावरची जादू ज्या पद्धतीने आपण बघितलं. ध्यानचंद हॉकीचा जादूगर म्हटलं गेलं. आपला स्टिकने चेंडू नाचवायचा कसा डान्स कसं करून फॉरवर्ड शॉट फॉरवर्ड खेळायचं आणि कशा अनेक गोल त्यांनी पाहिलेत. बाकी बँकेतून जाऊन आलेत की जे तपासा त्यांचे. ओ इथे बाकी चला 50-50 असं कॅच म्हटलं पाहिजे. इथे पाहायला मिळते. सतराशे 63 प्लेयर त्या टोटल लिहिले होते. त्याच्यातून त्यांनी प्लेयर निवडलेले आहेत. बघा भविष्याने मैदान जसं आखलं तसं खेळाडूसाठी देखील किती मोठं काम केलंय. जितू ऍब्सोल्युटली क्रिकेटर बॉलर काय सुंदर गोलंदाजी हाताळतोय. आपला हाताही जादूवर प्रत्येकाला नाचवणारं काम केलं. ज्याप्रमाणे आपण बघितलं डावपुरे गोलंदाज या पालघर तालुक्याने आम्हाला दिलेत. परफेक्ट शॉट. लेग ब्रेकचा हाच वीक पॉईंट असतो. जर तुमचा पायावर चेंडू टाळला की तुम्हाला वाटतं पायाच्या आतमध्ये आणू पण 99% तुम्ही मार खातात. कारण तिथे बाकी तुम्हाला फ्लिकचा फटका जास्त बघायला मिळतो. पॅरास्विप खेळायला बघायला मिळतो. इथे सुंदर फ्लिक तुम्हाला बघायला मिळाला. आणि इथे बाकी चेंडू जो पाहिला धावसंख्या 6 निवडून धावसंख्या होती ती 36 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय झाला तरी तुम्हाला एक चान्स मिळू शकतो. कारण एलिमिनेटर मॅचचा विजेता आणि इकडून लुझर असं खेळलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने बोईसर प्रीमियरची ज्याने सूचना आणि ज्याने मांडव केलं ज्याला हे सूचित झालं त्याचं मनापासून लाख लाख धन्यवाद. कारण असंख्य आदिवासी बांधवांना आमच्या एसटी समाजाच्या क्रिकेटपटूंना चांगल्या परीचं क्रिकेट तिकडे बघायला मिळते. आमचं बिरवाडी म्हणा पंचाळे म्हणा आगवण म्हणा सरवली म्हणा कलवडे आमचा वंजारी एकच खेळाडू फक्त आहे तो म्हणजे सागर वडे. तर बाकी तुम्ही तिथून गेला तर तुम्हाला सालवड बघायला मिळते. पास्तळ बघायला मिळते. पास्तळ बघायला सालगाव पाडा असे असंख्य तुम्हाला गावं पाहायला मिळतात. हो इथे बाकी चांगल्यापणे क्लेवर कट केला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते. ट्रॉलीचं चुकीचं क्षेत्ररक्षण केलं जाते. डीप पॉईंटच्या रिझनला फील्ड करेपर्यंत थ्रो करेपर्यंत तुम्हाला 2 धावा बघायला मिळतात. आणि या 2 धावांशी जर तुम्ही विचार केला तर फलकावर धावसंख्या ऍक्च्युअल जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये होते ती 38. तर तिथे बाकी षटकं संपले 3 आणि फलकावर धावसंख्या 38 धावा. म्हणजे अजून तुम्ही जर तुम्हाला पाहायला गेले तर तुम्हाला 18 चेंडू आणि 67 धावा करायच्या आहेत. म्हणजे 18 सभासद तुम्हाला बघायला पाहिजेत. म्हणजे 22.05 या सरांशी धावा काढायच्या. 18 चेंडू आणि 67 धावा.
प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली. भावेश घरात, आपण कुठे असाल समालोचक कक्षाशी संपर्क करा. काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शेअर करायच्या आहेत, कारण त्या गोष्टी भावेश घरात त्यांना माहिती. भावेश घरात, ओके. निश्चितच आमचं खूप मोठ्या आयोजकाचा मोठा हात त्यांच्या पाठीशी बघायला मिळते. 200 किलोमीटर चालायचं आणि 200 किलोमीटर जायचं आहे. संदीप धोडी तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगली इकॉनॉमी बॉलिंग आज त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये टाकल्या. पहिल्या सामन्यात देखील अफलातून गोलंदाजी बघायला मिळाली. आता देखील पहिला चेंडू खूप चांगला म्हणजे पॉवर प्लेने हाताळलं. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग नित्यदीपक असा एक तुम्हाला सोहळा बघायला मिळतोय. आणि ज्या बोईसरचं नाव जिथे जिथे जाल तिथे घेतलं जाईल आणि या मैदानाची ख्याती प्रत्येक गावात आवर्जून केली जाते. काय मैदान सुशोभीकरण केलंय. एक निसर्गरम्य गवत, असं वाटतं की गवताचं प्लांटेशन केलं, पण गवत कोणते लावलेलं नाहीये. ओहो, इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. 6 धावा, खडखडी षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या फलंदाजाचं नाव जर तुम्ही विचार केला तर पाहायला मिळतोय तो सलामीला निरंजन. काय आजच्या दिवसात फलंदाजी गोलंदाजी केलाय. जगज्जेत्या नेपोलियन राजाप्रमाणे कसं राज्य करावं हे त्यांनी दाखवलं गेलं. सकाळच्या सत्रात देखील पहिल्या षटकात 4 गडी बाद झाले. 57 धावा काढायच्या असताना बिकट परिस्थिती, 12 चेंडू 20 धावा असताना धावबाचा चान्स घालवला. त्यानंतर बाकी षटकार चौकार ठोकून मॅच आपल्या स्पर्धेत जिंकले. म्हणजे आपल्याला असलेला अनुभव कसा असायला पाहिजे, यंगस्टरने शिकायला पाहिजे. निरंजन राऊतकडून खूप काही शिकण्यासारखं यंगस्टरने शिकायला पाहिजे. बघा जिथे बघा चेंडू फसलाय, चेंडू पासून खूप दूर आहेत खेळाडू. 2-2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जाईपर्यंत पुन्हा 1 धाव आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते. आणि या 2 धावांशी जर आपण विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 46 धावा. काल आपण बघितलं तारापूर धमाका अंडर आमचे 2-2 आयकॉन घेऊन बघायला मिळाले. करण ठाकूर याने मॅन ऑफ द सिरीज घेतलं. साकीर मुल्ला उत्कृष्ट फलंदाज ठरले. काय बिग बाश बघायला मिळाली. पहिली वहिली पालघर तालुक्यातली एखाद्या गावाची लिंक 2-2 आयकॉन घेऊन खेळली. प्लेयरचं ऑप्शन युसुफ यांनी केलं आणि तेव्हा युसुफ यांनी सांगितलं कोणता संघ मजबूत असेल, पण भले भले संघ तिकडे पराभूत झाले. पण करण ठाकूर बाकी मॅन ऑफ द सिरीज ठरला. भरभरून चांगली बॅटिंग बघितली कालच्या दिवसात त्याच्याकडनं आपण. इथे बाकी पुन्हा चेंडू फ्लो केला. इथे पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरना षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते. पहिलं मिड विकेटच्या रिझनला, आता दुसरं बघतो लॉंग ऑफच्या रिझनला डावफरक फलंदाजाच्या हातामध्ये बघायला मिळतो. आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 52. 15 चेंडू 54 धावाची आवश्यकता. आमचे डीजे गीत चॉईस करतात. डीजे ती गवळण लावा ना, नवीन गवळण काना नव्हतं रे मना. आता जी आपण राजे शिवछत्रपतीमध्ये गाजवली ती गवळण असेल तर घ्या. काय त्या गवळणची धमाल केलाय. 15 चेंडू आणि 54 धावा. इथे बघा चुना पेंडू ट्रॅव्हल केला. हलक्या हाताने चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिझनला. फील्ड आणि थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानेविषयी जिथे जर तुम्ही विचार केलात तर ते 53 धाव फरकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार 14 चेंडू आणि 53 धावा. अजून देखील आधी मंजिल पार करणे हे आणि फक्त तुमच्याकडे चेंडू उरलेत ते फक्त आणि फक्त 14. आणि 14 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे निश्चितच 53 धावा. एक मोठी रंगतदार लढत आपण इकडे बघत आहोत. यातील विजेता संघ हा बाकी सुपर 6 मध्ये पोहोचला जाईल. बघूया कोणता संघ पोहोचतोय. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे खूप कठीण आहे. कधी कधी शेवटच्या चेंडूमध्ये देखील भरघोस धावा निघतात. आपण पाहिल्यात पुन्हा मिलिंद धोडी आणि समोर आहे तो म्हणजे निश्चितच आतिश. इथे बाकी चेंडू खेळला. चेंडू सरळ जातो तो म्हणजे लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी चांगला फील्ड थ्रो करून फेकेपर्यंत 1 धाव बहाल होते. आणि एका धावाने जर तुम्ही विचार केला तर धावसंख्या होती 54 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत विचार केला तर 106 धावा ह्या विजयासाठी करायच्या. त्या निश्चितच तुम्हाला गावदेवी खऱ्या फटक संघाला MS टायगर धोडीपाडा दांडीपाडा संघ धावसंख्या केला 105. 60 धावा. जे आकर्षक खेळ आपण उत्सव कोटीकडनं बॅकफुटला गेलाय. चेंडूला पूल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि इथे होतोय विकेटची पतन. हवेमध्ये चेंडू गेला. अंतर कमी करून उंची जास्त गाठली आणि इथे बाकी महत्वाचा गडी तंबूत पडतो आणि बॅक टू डकआउट होतो म्हणजे निरंजन राऊत. डीजे
बॉल फक्त एमआर होते. 2 बॅटर्स कधी कधी एक बॅट बदलून खेळायची. एसएलबीची बॅट फार मोठी बॅट आपण टाकात मारायचे, नाही तर V100. आणि फार वर्षानंतर मग ती प्रेसी आली. अशा बॅटर्स होत्या. बघा काय क्रिकेट पाहिलं आम्ही. हो फायर पासचा प्रकाश भाऊ असा साधा सुद्धा माणूस पण गोलंदाजी करायचा. कालच मला वाटतं आमचा संजय सावंत यांची आई आपल्याला सोडून गेल्यात. आम्ही श्रद्धांजली देखील अर्पण केली. त्यानंतर आमचा टॉनी निघून गेलाय. आमचे 2 केतन, एक मयूरवाला केतन. हो इथे बाकी चांगला गोलंदाजी बघायला मिळते. सोनाची चांगली थोडंसं यष्टीरक्षण फ्लम्पिंग होते, कारण चेंडू टर्न झाल्यानंतर छोटाच्या फ्लम्प झाले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना या गोलंदाजाला आपण बघत आहात. जीवा, जीत आणि जीवा. बघा ऋत्विक. हो इथे बाकी चांगला कमबॅक केलं जाते. अफलातून गोलंदाजी परफेक्ट लाईन. खोलवरचा टप्पा शफल होते. इथे लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. आणि या 1 धावा दिवशी जर तुम्ही विचार केला तर धावसंख्या होते ती 55 धावा. काय फटकेबाजी बघायला मिळते. प्रत्येक माणसाचं हे एखाद्या माणसाला पकडायचं आणि कसं धडपडायचं तशी आपल्या गोलंदाजीची पीस काढली जातात इकडे. असं मला हरकत नाहीये. काय षटकाराची आतषबाजी आपण पाहिलीत. हो इथे बाकी चेंडू खेळायचा होता. कव्हरच्या रिझनला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. इथे बाकी यष्टीच्या हाताकडनं थोडी चूक होते, पण थर्डमॅनचं खेळाडू चांगलं क्षेत्रशंकर चेंडूला थांबवलं जाते. इथे बाकी वाईटच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढते. आणि एकंदरीत विचार केला धावसंख्या होती ती 56 धाव्या फलकावर लागल्या जातात. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेसीचा बघायला मिळते. परफेक्ट लाईन लेंथ. गुडला स्पॉट टू गुडला स्पॉट चेंडू कशी टाकावी, कारण आस्किंग रेट मोठा आहे. तुम्हाला गोलंदाजी करण्याची एक मुभा मिळाला आहे. बांधले की तिकडे बांधली गेलाय आणि त्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकता. कारण फलंदाजाला मोठे फटके खेळायचे आहेत, त्या पद्धतीने धावा होऊ शकत नाहीयेत. ओ लेग ब्रेक. काय सुंदर गोलंदाजी. होता जीवा म्हणून वाचता शिवा. हे महाराष्ट्राच्या शिवरायाच्या गाथामधलं एक तुम्हाला प्रमुख वाक्य बघायला मिळतं. अशा पद्धतीची गोलंदाजी टाकल्याने चेंडू बाहेर निघतो आणि बॅट त्याची फ्लो होते. बॅट अक्रॉस जाते आणि बॅट मधलं चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा ओहो वेरबोल्ड फेरबोल्ड. सरावलीच्या मैदानावर आपल्याला पाहिलं तर सरळ सरळ फेकणारा चेंडू गोलंदाजाला तडका पडला, पण इथे बाकी फिरवणारा गोलंदाज तुम्हाला बघायला. मिलिंद उलकंदे नावाचे गोलंदाज आपण त्या सामना पाहिला असेल. पवनसुत नवल्याने अपोलो होता. 5 चेंडू डॉट टाकला आणि शेवटच्या चेंडूवर राजू सुधारी षटकार मारत होता. 6 चेंडू 6 धावा असताना. केतन आठवते ती मॅच बघा अशा पद्धतीचे. कारण पूर्वीच्या काळामध्ये फक्त आर्यन आणि फायर पास इथेच फक्त मॅचेस व्हायच्या. इथे बाकी विकेट जातोय. चांगल्या पद्धतीने झेल घेतलं गेलं आणि पुन्हा कमबॅक करताना बघायला मिळतोय. कृष्णाची त्याला गौरव म्हणतात. आणि या गौरवणीवर आम्ही राजेश शिवशब्द अंडरामध्ये काय केलाय. एका साईडला नाचता सामना जिंकला आणि स्टंप घेऊन तो खेळाडू बघायला मिळाला पावीच्या रूपात आणि श्रीकृष्ण म्हणून झाला. कोण विसरू षणक्षेत्र पंचाळी येथे झालेला राजेश शिवचरची चषक आपण पाहिलं. अफरातून लोकांना आनंद लुटलं. हो इथे बघा चेंडू खेळला जातोय अक्रॉस पद्धतीने. क्रॉस बॅटने चेंडू जातो मिडविकेटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला. या गोलंदाजी थोडीशी ऍक्शन तुम्ही बघाल ना तर रबाडासारखे बघायला मिळतो. आणून सांगितलं तर रबाडा तुम्हाला बघायला मिळतो. थोडीशी ॲक्युरेट ऍक्शन त्याची तुम्हाला पाहायला मिळते. बघा हे निरीक्षण असायला पाहिजे माणसाचं अफरातून. हा इथे बाकी चेंडू हवेमध्ये बघूया अंतर कापतो की उंची गाठतो. इथे बाकी 2 खेळाडूंना कळलं नाही चेंडू ऍक्च्युअली पडतं कुठे. पण असं द्या आता अशा वेळेस आपण इंजर्ड होऊन आपला एनर्जी वाया घालवण्यापेक्षा धावा जाऊन द्या, का तो अफट वापरायला पाहिजे. भूमित रबाडा डहाणू हितेश दवणे आणि संदेश झाणे हे 2 माझे पोलीस मित्र. त्याच्यात संघातून जो रबाडा खेळतो 80-90% ऍक्शन तीच त्याची बघायला मिळते. इथे बॅकफुटा गेलाय. कव्हरच्या रिझनला चेंडू टटवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा की 1 धावा बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढत धावसंख्या होती ती 59 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन तुम्हाला इकडे बघायला मिळते. आणि कुणबी गावाचं कौतुक करावं लागेल. हे मैदान जे शाबूत केलंय एका नैसर्गिक गवताला एवढं उद्भवून बेस्ट ग्राउंड म्हणून ज्याची नावं दिलं गेल्या मैदानाला.
ओहो काय शॉट भले मॅच बरोबर बॅकफुटला जाऊन तो कट केलाय तिथे बघायला मिळतोय पिओसफुली कट बघा थोडासा यॉर्करचा चेंडू होता ओव्हर पिच बनवला कशा पद्धतीने डीप पॉइंटला रिझर्वला गेला याला म्हणतात क्रिकेटचा शॉट पारंपरिक लोकगीतं कशी ऐकावी उर्विडेजी यांच्याकडनं ओ परफेक्ट लाईन आणि ॲक्युरेसी आणि हा थोडा वेगवान बारा होता चेंडू मिस झालेत पण या पद्धतीने त्यांच्याकडनं आम्हाला पॉईंटच्या रिझल्टला फटका बघायला मिळाला आणि इथे बाकी धावसंख्या आता उर्वरित चेंडू उरलेत ते एक चेंडू शेवटच्या धावसंख्या आहे ती 63 ओ इथे बाकी लेफ्टचा थोडासा बाहेरनं चेंडू होता वाईड 64 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात शेवटचा चेंडू या इनिंगचा बळ यानंतर बाकी तुम्हाला मोठी मॅच बघायला मिळेल एका साईडला मान आणि एका साईडला 11 असं बघायला मिळतं एलिमिनेटर मॅच असणार आहे ती त्यातील विजेता संघ इथे बाकी हरणारा संघाशी म्हणजे निश्चितच गावदेवी खैरापटक संघाशी खेळ आणि तिथून इथे बाकी चेंडू टटवलाय बघूया इथे चेंडू जातो मिडांच्या रिझल्टला चेंडू सीमा पलीकडे खणखणी षटकार आणि या खेळाडूचं नाव आहे ते आदित्य नावाचा हा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल या 6